dear students, myself Gangadhar Solanke and I welcome you all to the MC James virtual classroom. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इयत्ता 10वीच्या मराठीच्या म्हणजेच आपल्या अक्षर भारतीच्या पुस्तकामध्ये आज आपण एक कविता शिकणार आहोत. कवयित्री इंदिरा संत यांची ही कविता आहे आणि कवितेचं शीर्षक आहे औक्षण. औक्षण या शब्दाचा अर्थ जर आपण बघायला गेलो तर ओवाळणे असा हा अर्थ होतो. जेव्हा एखादा सैनिक सीमेवर लढायला जातो किंवा तो घरातून सीमेवर जात असतो तेव्हा त्याला घरातल्या स्त्रिया ओवाळतात. किंवा रक्षाबंधन हा जो सण आपल्याकडे साजरा केला जातो त्यामध्ये बहीण भावाला ओवाळत असते. आपल्या संस्कृतीमध्ये असे अनेक सण आहेत, असे अनेक उत्सव आहेत की जिथे औक्षण केलं जातं, ओवाळलं जातं. आता या कवितेमध्ये इंदिरा संत नेमकं कोणाचं औक्षण करतायत आणि का करतायत ते आपल्याला बघायचं आहे. त्याआधी लेखिकेचा परिचय आपण करून घेऊया आणि नेमकं या कवितेमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, काय अभ्यासायचं आहे ते सुद्धा बघूया. सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार, ललित लेखिका इंदिरा संत केवळ कवयित्रीच नाहीत तर त्या कथाकार सुद्धा आहेत आणि ललित या साहित्य प्रकारामधलं सुद्धा लेखन त्यांनी केलेलं आहे. विशुद्ध भाव कविता लिहिणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांनी इंदिराबाईंच्या कवितेला मुक्त दाद दिली. म्हणजे आता बघा, समीक्षक म्हणजे जे साहित्याच्या अंगानं कवितेची चिरफाड करतात, साहित्याच्या अंगानं ते साहित्य किती दर्जेदार आहे हे सांगतात. म्हणून बऱ्याचदा असं होतं की एखादा लेखक जेव्हा कथा लिहितो, कादंबरी लिहितो, कविता लिहितो किंवा आणखी कोणत्या एखाद्या प्रकारातलं साहित्य लिहितो तेव्हा एकतर ते साहित्य सामान्य वाचकाला आवडतं, त्याच्या पसंतीस उतरतं, पण समीक्षकांना ते आवडत नाही. बऱ्याचदा ते समीक्षकांना आवडतं पण सामान्य वाचकाला ते आवडत नाही. पण असे काही लेखक असतात, अशा काही लेखिका असतात जे एकाच वेळी सामान्य वाचकाला, सामान्य माणसाला सुद्धा आवडतं त्यांचं लेखन आणि समीक्षकांना सुद्धा आवडतं. तर इंदिरा संत या अशा कवयित्री होत्या, अशा कथाकार होत्या, अशा ललित लेखिका होत्या की वाचकांना तर त्या आवडायच्या, परंतु समीक्षकांनी सुद्धा त्यांच्या कवितेला मुक्त दाद दिलेली आहे. प्रीती, विरह, एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमातून भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दांमधून अभिव्यक्त करण्याची शैली हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे इंदिरा संत यांच्या कवितेचं? त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला प्रीती म्हणजे प्रेम हा विषय सापडतो, विरह हा विषय सापडतो, एकाकीपणाचे दुःख, एकटं राहून काय दुःख सहन करावं लागलं, आणि या सगळ्या भावनांचा कल्लोळ मांडताना निसर्गातल्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमांचा वापर करून भाव उत्कटतेने आणि हे सगळं करताना नेमक्या शब्दांचा वापर आपल्या कवितेमधून त्या करतात. ही त्यांच्या कवितेची शैली आहे. आता त्यांचे काही कविता संग्रह बघा, इथे दिले आहेत नावं: मेहंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चितकळा, वंशकुसुम आणि निराकार हे कविते संग्रह. आता इथे काही कविता संग्रहांचे पुस्तकं जे आहेत त्याचे टायटल्स आपण घेतलेले आहेत. इथे मृदगंध आहे, इथे घुंगरमाळा आहे, इथे बाहुल्या आहे, इंदिरा संत यांची समग्र कविता, त्यानंतर इंदिरा, चितकळा. तर मेहंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चितकळा, वंशकुसुम आणि निराकार हे कविता संग्रह आहेत. याचबरोबर शामली, कदली, चैतू हे कथासंग्रह. म्हणजे तुम्ही नावं जरी बघितले त्यांच्या कविता संग्रहांचे किंवा कथासंग्रहांचे तर ते सुद्धा अगदी वेगळे आहेत, काहीतरी अर्थ त्यातून सांगणारे आहेत. तर शामली, कदली, चैतू हे कथासंग्रह असे विपुल लेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या गर्भरेशीम या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. साहित्यामध्ये ज्ञानपीठ नावाचा एक पुरस्कार आहे जो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर साहित्य अकादमीचा एक पुरस्कार असतो, तो सुद्धा अतिशय मानाचा आणि महत्त्वाचा मानला जातो. तर इंदिरा संतांच्या गर्भरेशीम या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आता पुढे बघूया त्यांनी या कवितेतून नेमकं काय मांडलेलं आहे. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला, म्हणजे आपल्या देशाचं एखाद्या देशासोबत युद्ध चालू असेल किंवा जगातल्या कुठल्याही देशासोबत युद्ध चालू असेल तर त्या देशातल्या जनसामान्य लोकांच्या भावना, सीमेवर आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकाविषयी ज्या असतात त्या भावना या ठिकाणी इंदिरा संत यांनी मांडलेल्या आहेत. आणि म्हणून
इथे बघा काय दिलंय की सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे. म्हणजे ही भावना केवळ इंदिरा संत यांचीच नाही, तर देशातल्या प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक नागरिकाची ही भावना आहे. प्रत्येक जण हे औक्षण करतो आहे सैनिकाला. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेतून व्यक्त केलेले आहे. जेव्हा एखादी बहीण आपल्या भावाला ओवाळते किंवा आपल्या सण समारंभामध्ये अशा प्रकारचं औक्षण केलं जातं, तेव्हा नक्कीच आपल्या मनात त्या समोरच्या व्यक्तीविषयी काहीतरी भावना असतात. आणि म्हणून इथे सुद्धा इंदिरा संत यांनी सैनिकाच्या संदर्भातल्या ज्या भावना त्यांच्या मनात आहेत त्या भावना या कवितेतून व्यक्त केलेल्या आहेत. तर आधी आपण कविता वाचूया. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही सिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. काय म्हणतात? नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही सिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. जीव ववाळावा तरी जीव किती हा लहान. काय म्हणतायत? जीव ववाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवढीशी शान. वर घोंगावे बंबारा, वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे, तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी. काय म्हणतात कवयित्री? तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण, दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. तर अशी ही एकूण 1 2 3 4 5 कडव्यांची कविता आहे औक्षण नावाची. आणि या कवितेमध्ये कवयित्रींनी सीमेवर लढायला जाणाऱ्या सैनिकाला औक्षण करताना ज्या भावना मनामध्ये आलेल्या आहेत त्या भावना या कवितेतून मांडलेल्या आहेत. आता एक एक करत आपण समजून घेऊया. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त. कवयित्री इथे म्हणतात की मुठीमध्ये द्रव्य नाहीये म्हणजे धन नाहीये, त्या अर्थाने मी तशी गरीब आहे. माझ्या शिरेमध्ये सुद्धा रक्त नाहीये. आता खरं म्हणजे शिरेमध्ये रक्त नाहीये म्हणजे खरंच शिरेमध्ये रक्त नाहीये का? तर नाही, असं नाही. पण तू सीमेवर लढायला जाताना तुला देण्यासाठी माझ्याकडे काही नाहीये किंवा तुझ्यासोबत मी तिथे येऊ शकत नाहीये, आणि म्हणून मला काय करावे ते कळत नाहीये. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. तू जे कष्ट करतो आहेस, तू जे दुःख सीमेवर राहून सोसतो आहेस, तुझ्या दारातल्या लोकांपासून दूर राहतो आहेस, आणि तिथे उभा राहून कधी थंडीत, कधी उन्हात, कधी वाऱ्यात. आत्ताच्या काही दिवसांपूर्वीच्या बातम्या जर आपण पेपरला वाचल्या तर थंडीमध्ये बर्फ सगळीकडे पसरलेला आहे आणि आपले काही सैनिक त्या बर्फामध्ये मिळत नाहीयेत, ते गायब झालेले आहेत. अशा प्रकारच्या वेळ तिथे सैनिकांवर येत असते. आणि म्हणून कवयित्री इथे म्हणतात की नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. मी एक भाबडा जीव आहे आणि तुझ्या शौर्यापुढे मला काय करावं ते कळत नाहीये. आता जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान. तुझ्या पुढे जर मी माझा जीव ओवाळून टाकायचं ठरवलं तर तुझ्या कष्टापुढे, तुझ्या सामर्थ्यापुढे माझा जीव खूप लहान आहे. किंवा तू जे काही सोसतोयस, तू जे काही भोगतोयस सैनिक म्हणून आमच्यासाठी, देशातल्या नागरिकांसाठी, त्याचा आणि माझ्या कष्टाचा जर अंदाज लावला किंवा दोन्हींची तुलना केली तर माझा जीव अतिशय लहान आहे. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवढीशी शान. बघा, 2 गोष्टी या ठिकाणी इंदिरा संत यांनी सांगितलेल्या आहेत की तुझ्यावर ओवाळून टाकायला माझा जीव काय आहे, लहान आहे. आणि तुझी शौर्यगाथा जर आम्ही अभ्यासली, तुझी शौर्यगाथा जर आम्ही वाचली, तुझी शौर्यगाथा जर आम्ही समजून घेतली, किंवा प्रत्येक दिवसाला तुझ्या पुढे सीमेवर काय काय वाढवून ठेवलेलं असतं हे जर आम्ही बघितलं तर तुझ्या शौर्यगाथेपुढे माझ्या जीवाची शान काहीच नाही, अगदी क्षुल्लक आहे, नगण्य आहे, अगदी कमी आहे. आणि त्यामुळे माझ्या मनात कितीही इच्छा असली तरी माझा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकण्या इतका मोठा
नाही किंवा तुझ्या शौर्यगाथेपुढे माझ्या जीवाची शान खूप लहान आहे. पुढे बघूया. वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे. वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे. आता युद्ध सुरू असताना युद्धामध्ये आपण बघतो अलीकडच्या काळामध्ये युद्धावर अनेक चित्रपट बनलेले आहेत किंवा टी व्हीवर आपण बघू शकतो, वर्तमानपत्रामध्ये वाचू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आता वापरण्यात येतात आणि त्यामुळे रणगाडा असेल किंवा बंदुका असतील किंवा बॉम्बगोळे असतील, या सगळ्यांमुळे वर बंबारा घोंगावतोय, पुढे धुराचे कल्लोळ आहेत कारण युद्ध सुरू आहे आणि धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. हे सगळं सुरू असताना तू मागे पळत नाहीयेस, तर तू सारखा पुढे जातोयस, तेही एका जिद्दीने. कदाचित तुझ्या जागेवर आमच्यापैकी कोणी असता, मी असते, तर या सगळ्याचा सामना करू शकले नसते. पण माझ्या देशाचं संरक्षण करता यावं, माझ्या देशाची रक्षा करावी, माझ्या देशातल्या नागरिकांचा जीव वाचवावा म्हणून वरती घोंगावणारा बंबारा असू देत किंवा पुढे धुराचे कल्लोळ असू देत, तोफांच्या धडाडत्या आवाजामधून सुद्धा तू काय करतो आहेस, एक एक पाऊल पुढे जिद्दीचं टाकतो आहेस. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी. आता काय म्हणतायत कवयित्री बघा, की एवढ्या सगळ्या संकटांचा सामना करत तू जिद्दीने एक एक पाऊल पुढे टाकतो आहेस आणि तुझ्या जिद्दीने पुढे जाणाऱ्या पावलांकडे बघूनच असं वाटतंय की तुझा विजय नक्की आहे, तू जिंकणार आहेस. तर तुझं हे जे काही जिंकणं आहे, तुझा हा जो काही होणारा विजय आहे, ती तुझी विजयाची दौड मला डोळे भरून पाहायची इच्छा आहे. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. डोळ्यात जी काही आसव आहेत माझ्या तुझ्यासाठी सैनिका, त्याची काय व्हावी, ज्योत ज्योत पाजळावी, असं या ठिकाणी कवयित्रीने म्हटलेलं आहे की तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. आता अशा असंख्य ज्योतींची, म्हणजे जेव्हा युद्ध सुरू असतं तेव्हा त्या देशातला प्रत्येक नागरिक हा सैनिकाच्या मागे खंबीरपणे उभा असतो आणि प्रत्येक खबरबात युद्धाची तो घेत असतो आणि सैनिकांसाठी आपल्या डोळ्यातून आपसुकच अश्रू बाहेर निघतात, अश्रू बाहेर पडतात. मग कवयित्रीने इथे बघा काय म्हटलेलं आहे. पहिल्या कडव्यामध्ये म्हणतात की तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. आणि अशा असंख्य ज्योतींची, जी डोळ्यातून पाजळतात ज्योती, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण. म्हणजे आम्ही काय करतो आहोत, तुझ्यासाठी प्रार्थना करतो आहोत, तुझा विजय व्हावा म्हणून आमच्या सदिच्छा तुझ्या पाठीशी आहेत. तुला कसलाही धोका होणार नाही किंवा कसलीही इजा होणार नाही किंवा हे युद्ध तुझ्या जीवावर बेतणार नाही म्हणून आम्ही तुझ्या मागे उभे आहोत. आमच्या सदिच्छा तुझ्या मागे आहेत, आमच्या प्रार्थना तुझ्या मागे आहेत आणि म्हणून आमच्या डोळ्यातून जी आसवं निघतात अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून काय आहे, राखण आहे. आम्ही तुझी काय करतो आहोत, राखण करतो आहोत. दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. आता पहिल्या कडव्यामध्ये बघा कवयित्रीने म्हटलं होतं की शिरेमध्ये रक्त नाही आणि मुठीमध्ये द्रव्य नाही आणि आमचा जीव सुद्धा अतिशय लहान आहे, तुझ्या शौर्यापुढे आमच्या जीवाची कसलीही शान नाही. मग आम्ही दीनदुबळे काय करू शकतो, तर आम्ही फक्त तुझ्यासाठी प्रार्थना करू शकतो, आम्ही फक्त तुझ्यासाठी सदिच्छा देऊ शकतो आणि तुझ्या शौर्यगाथेपुढे, तुझ्या पराक्रमापुढे आम्ही खरं तर काय आहोत, दीनदुबळे आहोत. आणि आमच्या दीनदुबळ्यांचं तुला एकच काय आहे, औक्षण आहे की तू या युद्धातून सही सलामत बरा होऊन परत तुझ्या घरी यावं, तुझ्या आप्तसोकीय जे आहेत, नातेवाईक आहेत, लोक आहेत, त्यांना भेटावंस अशी प्रार्थना आम्ही करतो आहोत. तुझ्या जिद्दीने एक एक पाऊल पुढे टाकतो आहेस, त्यामुळे तू जिंकणार तर आहेसच, पण तरीसुद्धा तुझ्या रक्षणासाठी दीनदुबळ्यांचं एकच औक्षण. तर या कवितेच्या माध्यमातून इंदिरा संत यांनी देशातल्या प्रत्येक नागरिकाची भावना जी आहे सैनिकांप्रती, ती आपल्या कवितेतून मांडलेली आहे. आपण बघतो, बातम्या वाचतो की अतिशय वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या देशातल्या सैनिकांनाच नव्हे तर जगभरातल्या सगळ्याच सैनिकांना आपापल्या देशाच्या सीमेचं रक्षण करत असताना
ऊन वारा पाऊस या सगळ्याची तमा न बाळगता तिथे उभा राहावं लागतं, रक्षण करावं लागतं, डोळ्यात तेल घालून सजग राहावं लागतं, जागं राहावं लागतं. आणि अशा वेळी आपण नागरिक म्हणून आपलं स्वातंत्र्य अनुभवत असतो. आपण खातो पितो झोपतो ऐशोआरामात मजा करतो. पण सैनिकांचं मात्र असं नसतं. माझ्या देशाचं रक्षण व्हावं, माझ्या देशातल्या नागरिकांचं रक्षण व्हावं म्हणून ते अतिशय संकटांचा सामना करत असतात. आणि त्यातून जर युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा युद्ध होणार असेल तर मग मात्र कवयित्रींनी इथे वर्णन केलेलं आहे बघा या कडव्यामध्ये, की त्यावेळी नेमकं त्यांच्यावर काय बीतते किंवा कशातून त्यांना सामना करावा लागतो. तर वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. पण आपले सैनिक मागे हटत नाहीत. तर आपले सैनिक या सगळ्यातून वाट काढत, घोंगावणारा बंबारा असू देत किंवा धुराचे कल्लोळ असू देत किंवा धडाडत्या तोफा असू देत, या सगळ्यातून आपले सैनिक जिद्दीनं एक एक पाऊल पुढे जातात. आणि त्यांची विजयाची दौड जी आहे ती प्रत्येक भारतीयाला डोळे भरून पाहावी असे वाटतं. आणि मग ते पाहत असताना आपसुकच डोळ्यातून काय येतात, आसू येतात, अश्रू येतात. आणि म्हणून कवयित्री म्हणतात की तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. आणि पुढे मग त्या म्हणतात की अशा असंख्य ज्योती ज्या आहेत देशभरातल्या, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण आहे. औक्षण करताना आम्ही ही प्रार्थना करतो आहोत की तुझं रक्षण व्हावं, किंबहुना तुझं रक्षण होण्यासाठीच हे काय आहे, औक्षण आहे. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. जसं पहिल्याच कडव्यामध्ये कवयित्रीने सांगितलेलं आहे की आम्ही खूप गरीब आहोत, आमच्या मुठीमध्ये धन नाही, आमच्या धमन्यांमध्ये रक्त नाही आणि कष्ट करण्याचं सामर्थ्य सुद्धा तुझ्या इतकं नाही. पण जर आम्ही तुझ्या पराक्रमाला आणि आमच्या दैनंदिन जीवनाला एका तराजूमध्ये ठेवलं, त्याची तुलना केली, तर तू आमच्या कैक पुढे आहेस सैनिका. आणि म्हणून आमच्याकडे तुला देण्यासारखं काहीच नाही. केवळ आम्ही तुझं औक्षण करू शकतो की तुझं रक्षण व्हावं. अशा प्रकारची ही कविता आहे. काही महत्त्वाचे शब्द बघा इथे. औक्षण म्हणजे ओवाळणे, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. द्रव्य, धन, पैसा, संपत्ती. जसं मुठीमध्ये नाही द्रव्य असं कवयित्रीने म्हटलंय की आमच्या हातामध्ये धन नाही, पैसा नाही, संपत्ती नाही. आमच्याकडे आहे काय, तर आमच्यासाठी तुझ्यासाठी भावना आहेत की तुझं रक्षण व्हावं म्हणून आम्ही तुझं काय करतो आहोत, औक्षण करतो आहोत. बंबारा, बंदुकीच्या गोळ्यांचा किंवा तोप गोळ्यांचा भडीमार. आता हा वर बंबारा चालू आहे म्हणजे बंदुकीच्या गोळ्यांचा, तोप गोळ्यांचा भडीमार चालू आहे. तोफा आहेत, पुढे धुरांचे कल्लोळ आहेत. जर बॉम्ब टाकले जात असतील तर तरीसुद्धा आपला सैनिक त्यातून जिद्दीने काय करतोय, वाट काढतोय, असं या ठिकाणी कवयित्रीने म्हटलेलं आहे. आणि मग हे तुझं वाट काढणं जे आहे किंवा तुझी जी जिद्द आहे ती डोळे भरून पाहावी असं मला वाटतं. आणि जेव्हा मी ती बघते तेव्हा माझ्या डोळ्यातून काय येतात, अश्रू येतात. पण हे अश्रू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुझं रक्षण व्हावं यासाठी आम्ही केलेलं काय आहे, औक्षण आहे, असं या ठिकाणी कवयित्रींनी म्हटलेलं आहे. कल्लोळ म्हणजे लोळ, पाजळणे, पेटवणे किंवा चेतवणे अशा अर्थाचा हा शब्द आहे. तर या कवितेमधून एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपले सैनिक आपल्यासाठी जे जे काही करतात, आपले सैनिक स्वतःचा जीव धोक्यात घालून आपलं रक्षण करतात, आपल्या देशाच्या सीमेचं संरक्षण करतात. तर आपण सर्वांनी सुद्धा आपल्या सैनिकांच्या प्रति एक आदरभाव मनात ठेवला पाहिजे आणि आपण त्यांच्यासाठी नेहमीच सदिच्छा दिल्या पाहिजेत. त्यांच्यासाठी सुद्धा आपण नेहमीच तत्पर असलं पाहिजे. खरं म्हणजे आपण सीमेवर जाऊन लढू शकत नाही, पण जे आपल्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून लढतात त्यांच्यासाठी आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत त्याच इंदिरा संत यांनी औक्षण या कवितेच्या माध्यमातून इथे लिहिलेल्या आहेत. प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस बेल आयकन टू गेट नोटिफिकेशन्स. So my dear students, this is all for today. Thank you very much. Stay home, stay safe, take care.